फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या विजयी आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांचा वडोद बाजार ग्रामपंचायत ग्रामस्थ यांच्यासह श्री सरस्वती भुवन विद्यालय आणि महाविद्यालय यांच्या वतीनं नागरी सत्कार आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्री सबूच्या प्रांगणात संपन्न करण्यात आला। यावेळी आमदार अनुराधाताई चव्हाण यांची ग्रंथतुला करण्यात आली। फुलंब्री विधानसभेच्या आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांचा वडोद बाजार ग्रामपंचायत आणि वडोद बाजार भालगाव वडोद खुर्द ग्रामस्थ यांच्यासह श्री सरस्वती भुवन विद्यालय आणि महाविद्यालय यांच्या वतीनं नागरी सत्कार आणि महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम श्री सबूच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता। यावेळी आमदार अनुराधाताईंची ग्रंथतुला करण्यात आली। यावेळी विविध महापुरुष शास्त्रज्ञ यांचे चरित्र ग्रंथ आमदार तुला करून शाळेच्या ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती बोरीकर ह्या होत्या। या कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथरीकर, जितेंद्र जयस्वाल, सरपंच पाकिजा पठाण, भाजपा तालुका सांडू अण्णा जाधव, शालेय समिती अध्यक्ष गणेश पांडेजी, मुख्याध्यापक गौरसर, उपसरपंच गोपाल वाघ, गोविंद पांडेजी, चाचांसह ग्रामपंचायत महिला पुरुष सदस्य, कर्मचारी, प्रतिष्ठित गावकरी, शाळेचे शिक्षक वृंद आणि विद्यार्थी हजर होते। विद्यार्थी हुशार असेल तर पुढे त्याला कुठल्या स्पर्धा परीक्षा आहेत, कुठली संधी आहे, त्याची तयारी काय करायची आहे हे आपण सतत विचारत राहायला पाहिजे। आता नवीन बरेच काही हे आलेले आहेत, तर याची माहिती आपण शिक्षकांकडून घ्यायची आणि आपल्या मुलांची तेवढी तयारी करून घेऊन त्यांना एक प्रोत्साहन, आपल्या मुलांना सुद्धा आवडतं। आपल्या आईने येऊन आपल्याला शाळेमध्ये विचारपूस केली, त्यासाठी मी सर्वच माता भगिनींना विनंती करते की आपण थोडाफार वेळ याच्यासाठी सुद्धा काढा, कारण ही आपली खरी संपत्ती आहे। पैशाने कमावलेली आपली संपत्ती शाश्वत नाही। पैशाची आपण कमावून ठेवली तरी पुढे जर त्यांनी सांभाळली तर ठीक आहे, नाहीतर ती पूर्ण संपायला वेळ लागत नाही। त्यामुळे खरी संपत्ती ही आहे। एकदा काय ह्या मुलांना आपण चांगलं ज्ञान दिलं, चांगले जर हे मोठ्या पदावर गेले तर त्यांना कुणीच थांबवू शकत नाही। या संपत्तीचा कधीच नाश होत नाही, कधीच हे दिलेलं ज्ञान वाया जात नाही। त्यामुळे ह्या संपत्तीला जपा, या संपत्तीला जीव लावा, एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करते। प्रतिनिधी दादासाहेब काळे, NTV न्यूज मराठी, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।